नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले यूट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला, आलेत का सर्वजण? आले आपली 2 कामं करून घ्यायची. लिंक शेअर करायचं, लाईक करायचं. चला फास्ट मध्ये. आजचे पण प्रश्न एकदम बेसिक आहेत, जबरदस्त आहेत. शेवटपर्यंत बघायचं, नक्कीच फायदा होईल. आज सुद्धा भरपूर जणांच्या दांड्या गुल होतील. बेसिक कोणाकोणाची क्लिअर आहे आज इथंच समजेल तुम्हाला. चला, केले, लिंक शेअर केले, लाईक केले, करायची सुरुवात. बघा, आपले T10 म्हणजे टॉप 10 प्रश्न आहेत. संभाव्य गणित, एकदम बेसिक गणित आहे. गणितीचे चिन्ह, संख्याचे लेखन, भाग 2 आहे आपला आज. सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी बघा, आपला पहिला साल बेमिसाल पहिल्याच वर्षी टिक्कर मराठीचा रिझल्ट आहे 260 प्लस आणि या वर्षी नक्कीच वाढणार आहे. या वर्षी तुमचा फोटो जर इथं पाहिजे असेल तर टिक्कर मराठीला शेवटपर्यंत फॉलो करायचा आहे. तुमचा फोटो इथे येईल. पोलीस भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टिक्कर मराठीचाच फक्त गुलाल असणार. कळले? चला सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न बघा, मोठ्यात मोठी पूर्ण संख्या कोणती? ऑप्शन बघा, 5, 10, 0 आणि सांगता येत नाही. काय लिहायचं उत्तर? फक्त ऑप्शन नंबर सांगायचा आहे. ऑप्शन नंबर 1, 2, 3 की 4? सगळ्यात पहिलं पूर्ण संख्या म्हणजे काय हे माहिती पाहिजे, तरच सांगता येईल. पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते आणि शेवट कुठे होतो? आता भरपूर जण इथं उत्तर देतील 10. रॉंग. काय येणार आहे? सांगता येत नाही. ऑप्शन नंबर 4. पूर्ण संख्या, मोठ्यात मोठी संख्या सांगता येत नाही. कशी आहे ती? अनंतपर्यंत आहे, इन्फिनिट आहे, सांगता येत नाही. क्लिअर? बघा, हेच बेसिक प्रश्न तुमचे मेरिट ठरवणार आहेत. मेरिट ठरवणारे प्रश्न येथे. पुढचा प्रश्न बघा, 0/100 म्हणजे 0/100 बरोबर किती? ऑप्शन बघा, 0, 1, 100 आणि 10. किती लिहायचं उत्तर? ऑप्शन नंबर सांगायचा फक्त. 1, 2, 3 की 4? किती आले? ऑप्शन नंबर 1. कोणत्याही संख्येने शून्याला भागलं तर उत्तर किती येते? 0. कोणत्याही संख्येने शून्याला भागलं तर उत्तर किती येतं? 0. क्लिअर? पुढचा प्रश्न, 120/0 बरोबर किती? ऑप्शन बघा, 120, 0, 1 निश्चित सांगता येत नाही. आता हे बेसिक प्रश्न येतात का, एकदम बेसिक. हेच प्रश्न तुमची मेरिट ठरवणार आहेत, हे लक्षात ठेवा. कोणत्याही संख्येला जर शून्याने भाग दिला तर त्याचं उत्तर कधीच काहीच निघत नाही, म्हणजे निश्चित सांगता येत नाही. इनडिफाईड, डिफाईन होतच नाही उत्तर. उत्तर येतच नाही. 0 येत नाही, 1 येत नाही, काहीच येत नाही. पाहिजे तर मोबाईलवर टाकून बघा, कॅल्सीवर टाकून बघा, उत्तर काहीच येणार नाही. ब्लँक येईल. डिफाईन दाखवणारच नाही उत्तर. कळलंय? पुढचा प्रश्न बघा, 0/0 बरोबर किती? ऑप्शन बघा, 0, 1, 10 निश्चित सांगता येत नाही. 0/0 कोणत्याही संख्येला जर त्याच संख्येने भागलं तर उत्तर 1 येतं. हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. 5/5 केलं तर 1 येणार, 10/10 केलं तर 1 येणार, 100/100 केलं तर 1 येणार. पण 0/0 केलं तर ह्याचं उत्तर 1 येणार नाही. याचंही उत्तर इनडिफाईन आहे, निश्चित सांगता येत नाही. याचं उत्तर निघूच शकत नाही. कळले? भरपूर जणांनी इथं उत्तर दिलं असेल ऑप्शन नंबर 2. रॉंग, चूक. हे कन्सेप्ट बरोबर आहे. कोणत्याही संख्येला जर त्याच संख्येने भाग दिला तर उत्तर 1 येतं, पण शून्याला मात्र शून्याने भाग दिला उत्तर 1 येत नाही. उत्तर काहीच येत नाही. हेच बेसिक प्रश्न तुमची मेरिट ठरवणार आहेत, हे लक्षात ठेवा. टिक्कर मराठी तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करते. फक्त दररोज यायचे, आपला प्रसाद घ्यायचा आणि रिव्हिजन करायची, म्हणजे तुम्हाला तिथं परीक्षेला
एकही प्रश्न चुकणार नाही. कळले? पुढचा प्रश्न बघा, लहानात लहान पूर्ण संख्या कोणती? ऑप्शन बघा, 1, 0, -1 सांगता येत नाही. लहानात लहान पूर्ण संख्या म्हणजेच पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते, 0 पासून होते की -1 पासून होते का निश्चित सांगता येत नाही. लहानात लहान पूर्ण संख्या कोणती येणार? 0. ऑप्शन नंबर 2. पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते? 0 पासून. बाकी सर्व नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये 0ला ऍड केलं तर पूर्ण संख्या तयार होतात. थोडक्यात पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते? 0 पासून होते. क्लिअर? हेच बेसिक प्रश्न तुमचे मेरिट ठरवणार आहेत बघा. हेच प्रश्न येणार आणि हे प्रश्न आले का सगळ्यांच्या दांड्या गुल होतील, कारण बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही. कळलंय? पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? ऑप्शन बघा, 3/2 वर्ग घनमुळात 27/64 वर्गमुळात 11 2/3 बरोबर 0.66. आता परिमेय संख्या म्हणजे ज्याचं उत्तर निघतं ती, ज्याचं उत्तर निघत नाही त्याला काय म्हणणार? अपरिमेय संख्या. म्हणजे वर्गमुळात 11 याचं उत्तर निघत नाही ही काय असणार? अपरिमेय संख्या. किंवा ज्याच्या छेदस्थानी 0 असेल त्याला म्हणणार अपरिमेय संख्या. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघण्याआधी ज्याला वाटतं आपला अभ्यास पूर्ण झालाय, रिव्हिजन पूर्ण झाली, फक्त टाइम आपल्याला मॅनेज करायचा आहे, त्यांच्यासाठी खास ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट आहे. ही बघा, 99 रुपये मंथली आहे याची फी. यामध्ये तुम्हाला दररोज 25 प्रश्न भेटणार आणि शेवटी मात्र 100 प्रश्न भेटणार. म्हणजे दररोज तुमचा एक विषय क्लिअर होणार आणि शेवटच्या दिवशी तुमचे 100 प्रश्न क्लिअर होणार. हे सिरीज अशीच चालू राहणार. तुम्हाला बघा, मराठी व्याकरण भेटणार 25 प्रश्न, बुद्धिमत्ता 25, सामान्य 25, अंकगणिताचे 25, त्यानंतर चालू घडामोडीचे सुद्धा 25 प्रश्न भेटतील आणि त्यानंतर 100 मार्कात 100 प्रश्न असतील. हे सगळे एकदम टाइम लावून असणार. टाइम संपला, प्रश्न पत्रिका ती गायब होऊन जाईल. तर तुम्हाला इथे समजल का आपल्याला मराठीला किती वेळ लागतो, गणिताला किती वेळ लागतो, बुद्धिमत्तेला किती वेळ लागतो आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवायला किती वेळ लागतो. प्रत्येक तुम्हाला विषयानुसार सुद्धा टायमिंग कळेल आणि 100 मार्काचा एकत्र आल्यावर सुद्धा टायमिंग कळेल. म्हणजे तुम्हाला तिकडं टाइम बरोबर मॅनेज होईल. त्यांच्यासाठी खास आहे. ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता, नक्कीच फायदा होणार आहे याचा. जबरदस्त. पुढचा प्रश्न बघा, लहानात लहान नैसर्गिक संख्या खालीलपैकी कोणती? लहानात लहान नैसर्गिक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते. ऑप्शन नंबर 2. हेच बेसिक प्रश्न आहे, फक्त फिरवले. लहानात लहान नैसर्गिक संख्या म्हटलं लगेच गडबडून जातील. 0 येतं की काय, -1 येतं की काय, सांगता येत नाही की काय. लहानात लहान नैसर्गिक संख्या म्हणजे सुरुवात कुठून होते? नैसर्गिक संख्येची 1 पासून होते. आणि नैसर्गिक संख्या सर्व कशा असतात? धन, ऋण अजिबात नाही. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, दोन संख्यांची बेरीज 32 आहे. त्यापैकी जर एका संख्येची 4 पट बरोबर 72 असल्यास दुसरी संख्या कोणती? ऑप्शन बघा, 16, 14, 12 आणि 18. फक्त ऑप्शन नंबर सांगायचा आहे. ऑप्शन नंबर 1, 2, 3 की 4? प्रश्न समजला का? प्रश्नामध्ये काय दिले? दोन संख्यांची बेरीज दिली 32. त्यापैकी एक संख्या आहे ती 4 पट केली तर 72 होते. मग 4 पट नाही केली तर ती संख्या भेटेल. मग 4 पट आहे 72, मग 1 पट किती असणार? 18 चौक 72. म्हणजे एक संख्या भेटली किती? 18. दोन संख्यांची बेरीज 32, त्यातली एक संख्या 18 काढली, किती राहिले? 12तून 8 गेले 4, 3तून 2 गेले 1, म्हणजे दुसरी संख्या कोणती असणार? 14. 14 आणि 18 यांची बेरीज किती येते? 32. समजलंय का? झालंय क्लिअर? चला पुढचा प्रश्न बघा, 5, 2, 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या याच्यातील फरक सांगा.
ऑप्शन बघा 648, 656, 693 आणि 676. मोठ्यात मोठी संख्या म्हटलं तर सगळ्यात पहिले मोठे अंक लिहून घ्यायचे, नंतर लहान लहान लहान, लहानात लहान म्हटलं तर सगळ्यात पहिले लहान अंक लिहायचे, मग मोठी मोठी. फरक म्हणजे काय करायची? वजाबाकी. मग मोठ्यात मोठी संख्या कोणती? 9, नंतर 5, नंतर 2, वजा लहानात लहान 2, नंतर 5, नंतर 9. करा वजाबाकी. 12तून 9 गेले, किती उरले? 3. इथं 3 वाला ऑप्शन फक्त हाच आहे, हाच असणार बरोबर. आपल्याला संपूर्ण उत्तर काढायची गरज नाही, आपल्याला स्टेपला मार्क नाही, फक्त योग्य उत्तराला मार्क आहे. कळलं? इथं पण आपण काढलं तर किती येणार? 693. समजलंय का? कळलं सगळ्यांना? वजाबाकी सगळ्यांना जमतेच? ठीक. पुढचा प्रश्न बघा, 90 मधून 9 किती वेळा वजा करता येईल? ऑप्शन बघा 0, 1, 9 आणि 10. 90 मधून 9 किती वेळा वजा करता येईल? फक्त ऑप्शन नंबर सांगायचा आहे. ऑप्शन नंबर 3 की 4? इथं कन्फ्युज होतील आता भरपूर जण. 90 मधून 9 किती वेळा वजा करता येतील? आता किती वेळा वजा करता येतील म्हटलं तर काय करायचं? सरळ भाग देऊन टाकायचा. 90 भागिले 9, 9 10 90, म्हणजे 10 वेळा वजा करता येतील. 9 वेळा येणार नाही. किती येणार? 10 वेळा. 90 मधून असे तुम्ही 9 9 9 वजा केले तर असे किती वेळा वजा करता येतील? तर टोटल एकूण 10 वेळा वजा करता येतील. समजलं सगळ्यांना? कसे होते प्रश्न? बेसिक बेसिक पण एकदम जबरदस्त होते की नाही? आतापर्यंत ज्यांनी लाईक केले नसेल पटकन लाईक करून घ्यायचे, लिंक शेअर केली नसेल पटकन लिंक शेअर करायची. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक गेली पाहिजे. या वर्षी पोलीस भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त टिक्कर मराठीचाच गुलाल पाहिजे. कळले? पुढे बघा, ज्यांनीही टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केला नसेल त्यांनी करून घ्या. आपले 100 डे चॅलेंजचे जेवढेही व्हिडिओ झालेत त्याचे पीडीएफ आणि व्हिडिओ तुम्हाला टिक्कर मराठी ऍप मध्ये बघा इथं दिसतोय फ्री कोर्स, यामध्ये भेटून जाईल एकदम फ्री मध्ये. ह्याचे तुम्हाला एकही रुपया द्यायचा नाही. कळलं? हा एक फायदा आहे. आणि पुढे आपले टेलिग्राम चॅनल ज्यांनी जॉईन केलं नसेल जॉईन करून घ्या. पोलीस भरती संबंधित जी पण काही अपडेट असेल तुम्हाला इथं भेटून जाईल. आणि ज्यांना नोटिफिकेशन येत नसेल तर इथं तुम्हाला भेटून जाईल. कळले सगळ्यांना? चला, आपले आजचे प्रश्न संपले. पोलीस भरतीसाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, जास्तीत जास्त लिंक शेअर करायचे आणि व्हिडिओ आवडला तर जाता जाता सर्वांनीच लाईक करून जायचे. तुमच्यासाठी एक टास्क दिला होता, एक तुम्हाला चॅलेंज दिलं होतं, 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा 100 डे चॅलेंज बद्दल आणि तुम्ही तुमच्याबद्दल सांगायचं होतं, बाकी काही नाही. 1 मिनिटाच्या आत 20 सेकंद, 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद जेवढा वेळ तुम्हाला बनवता येईल तेवढा वेळ 1 मिनिटाच्या आत तुम्हाला व्हिडिओ बनवायचा होता आणि सेंड करायचा होता. बस एवढंच तुम्हाला सांगितलं. बाकी 100 दिवस आम्ही घेतले होते, तुम्हाला फक्त 1 मिनिट, 1च मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा होता. दररोज येतात, हे सर्व तुमच्यासाठीच आहे. आणि त्यामध्ये पण तुम्हाला काय सांगायचं होतं, 100 डे चॅलेंज बद्दल तुम्हाला कसं वाटलं, कसा फायदा झाला, म्हणजे आम्हालाही कळेल मुलांना कशा प्रकारचा फायदा होतो, म्हणजे आम्ही त्यावर जास्त लक्ष देऊ आणि पुढे अजून तुम्हाला काय पाहिजे ते सांगायचं होतं फक्त. म्हणजे आम्ही त्याबद्दल अजून माहिती गोळा करू, अजून तुमच्यापर्यंत आणू, अजून सर्व बेसिक बेसिक करू, जेणेकरून तुमची वर्दी फिक्स होईल. हाच त्याच्या मागचा दृष्टिकोन होता, हाच त्याच्या मागचा हेतू होता, बाकी वेगळं काही नव्हतं. एवढंच करायचं होतं, हे तुमच्याच फायद्याचं होतं. तुमचा तुम्हाला फायदाही कळत नाही. चला, असो, ज्यांनी केलं नसेल अजूनही करा लवकरात लवकर आणि पाठवून द्या, दाखवून द्या की तुम्हाला काय पाहिजे, काय फायदा होतोय. कळलं? बाकी तर तुम्ही सगळे समजदार आहेच, सांगायची काही गरज नाही. तुमचा फायदा तोटा तुम्हाला कळतोच. आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. दररोज दुपारी 1 वाजता न चुकता न विसरता सगळ्यांनी यायचं. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद.